प्रशांत दामले तर एकाच दिवसात 5-5 प्रयोग करतात. 5 प्रयोग करूनही थकत नाही, ते तसे ताजेतवाने असतात. तुम्ही मला म्हणता तसं मुख्यमंत्री महोदय इतकं तुम्ही काम करता, कधी जेवता कधी झोपता, पण मी तुम्हाला विचारतोय तुम्ही 5-5 प्रयोग करून तुम्ही कसे थकत नाही आणि प्रेक्षकही बघायला थकत नाही, म्हणजे तुमची मेहनत आमच्यापेक्षा जास्तीची आहे आणि तुमचं योगदानही मोठं आहे. आणि म्हणून ही ऊर्जा त्यांना रंगदेवता देत असेल याबाबत कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. आजही व्यावसायिक रंगभूमीवर विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, अभिराम भडकमकर, प्राजक्त कुलकर्णी, भरत जाधव, केदार शिंदे असे अनेक महत्त्वाचे लोक काम करतात. आणि किती लोकांची आपण नावं घेणार. या 100 वर्षाच्या वाटचालीत स्टेजवर आणि स्टेजच्या मागे हजारोंनी आपलं योगदान या रंगभूमीला दिलंय. या सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे आणि म्हणून प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. ज्याने त्याने आपापल्या परीने या मराठी रंगभूमीला वेळ दिलाय, आपापल्या परीने योगदान दिलेलं आहे, कष्ट घेतलेले आहेत. आणि म्हणूनच नाटक हे लेखकापासून सुरू होतं आणि प्रेक्षकापाशी संपतं. तोपर्यंत त्याला शेकडो हात लागलेले असतात आणि शेकडो हातांचं यश असतं हे आपण स्वतः निर्विवादपणे कबूल करत असता. ही देखील वास्तवता आहे आणि म्हणून त्यामध्ये प्रत्येकाची तरा वेगळी असते, प्रत्येकाचं योगदान वेगवेगळ्या प्रकारचं असतं, परंतु सगळ्यांचा प्राण एकच असतो, तो म्हणजे मराठी रंगभूमी. सगळ्यांचा उद्देश एक असतो, मराठी रंगभूमी. आणि म्हणून मराठी रंगभूमी महाराष्ट्रातील अनेक विविध कलांच्या, संस्कृतीच्या, बोलीभाषांच्या समावेशातून समृद्ध झाली आहे. यात मगाशी कोणीतरी सांगितलं, आपल्या मावळत्या अध्यक्षांनी सांगितलं, गडचिरोली सारख्या भागातील झाडीपट्टीची नाटकं, गावोगावी जत्रांमध्ये सादर होणारी नाटकं या रंगभूमीला समृद्ध करत आहेत आणि म्हणूनच ती अजरामर आहे. गेल्या 100 वर्षात मराठी रंगभूमीने जसा सुवर्ण काळ अनुभवला तसा अपयशाचा काळोख देखील पचवला. आणि यामध्ये गमतीने सांगायचं झालं तर शेअर मार्केट सारखे चढ उतार या नाट्यसृष्टीने देखील पाहिलेले आहेत.